झुकरेचा सातत्यपूर्वक आपण विचार करत आलो तर डावखुऱ्या आताचा एक वेगवान गोलंदाज आणि या खेळपट्टीचा अगदी अनुभव असलेला हा गोलंदाज आहे. बरेचसा क्रिकेट वर्षानुवर्ष क्रिकेट याच खेळपट्टीवरती त्यांनी खेळला आहे. आणि मी तर म्हणेन वरद इलेव्हन नाणेवली संघामध्ये तब्बल 6 ते 7 खेळाडू जे आहेत ना, त्या खेळाडूंना या मैदानाचा कानाकोपरा संपूर्ण माहिती आहे, ठाऊक आहे, कशा पद्धतीनं गोलंदाजी करावी या पिचवरती खेळपट्टीवरती हे मंगेश झुगरेला चांगला ठाऊक आहे. शुभमच्या विरोधात हा चेंडू सरळ शुभम नाईकला बीट करत चालला विकेट कीपरकडे आणि इथून डॉट बॉलला मात्र मंगेश झुगरे सुरुवात करत असताना मॅच मध्ये थोडीशी गेम प्लॅनिंग जरूर झाली असेल, कारण शुभम नाईकला जर रोखलं गेलं, शुभम नाईकला जर लवकर बाद केलं कदाचित वरद इलेव्हन नाणेवली संघाला तर इथून ॲडव्हान्टेज मिळू शकतो. परंतु मागची कालच्या दिवसामध्ये केलेली त्याची इनिंग कोण विसरणार त्या इनिंगला, कारण ओपन टूरला रायगड प्रीमियर लीगमध्ये अगदीच धुमाकूळ घालणारा हा खेळाडू शुभम नाईक, अर्धशतक झळकवणारा हा खेळाडू आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच करत असताना अतिरिक्त एक्स्ट्राची धाव या ठिकाणी प्राप्त केली आहे. शुभम नाईकचा हा फटका सरळ चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार. पहिला षटकार शुभम नाईकचा हा पहिला तडाखा साधाबा जिथून काल सोडलं होतं तिथून सुरुवात केली की काय शुभम नाईकनं, कारण याच पद्धतीचे फटके त्याचं आपण पाहिले होते. मयूर बाकमारेच्या विरोधात देखील त्यानं षटकार काल ठोकले, त्यामुळे आत्मविश्वास हा बळकटला असेल. ओ शॉर्ट पिच लेंथ हुक केलं, लवकरच पिक केली होती लेंथ आणि त्यालाही पाठवलं सीमारेखा पार. शुभम नाईकचा हा वार, चेंडू चाललाय सीमारेखा पार, दुसरा षटकार. ही खासियत आहे, ही बोलक आहे शुभम नाईकची आणि ती बोलक आज पटवून देत असताना वरद इलेव्हन नाणेवली संघाच्या गोलंदाज मंगेश झुगरेला कदाचित 2 षटकार ठोकले. पहिला चेंडू जरूर डॉट खेळला होता, थोडासा खाली ठेवला होता तो चेंडू आणि त्यावरती बीट देखील झाले होते. परंतु त्यानंतर मात्र शुभम नाईकचं हे 2 षटकार बरेचसं काही सांगून जातात या मॅच मध्ये. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे, त्यामुळे पावसाच्या अभावी तुम्ही जेवढा दाबा बनवू शकतात तेवढा तुमच्यासाठी ॲडव्हान्टेज मिळू शकतो. पाऊस थोडासा थांबलाय, त्यामुळे इथून शुभम नाईकसाठी फलंदाजी करणं इतकं कठीण होणार नाहीये, कारण अशा चेंडूला तो सोडणार नाहीये. बऱ्याचशा क्रिकेट त्याचा बऱ्याचशा खेळात त्याचा आपण पाहिलेत, बऱ्याचशा मैदानामध्ये त्यांना अर्धशतक देखील झळकावलेत. काल नुकत्याच ओपन टुर्नामेंटमध्ये देखील त्यांना अर्धशतक झळकावलं, त्यामुळे आत्मविश्वास जो आहे शुभम नाईकचा तो फार दुगणा पाहायला मिळतो. यावेळेस बॉल खोलात होता, थोडंसं पॅडवरती होता, त्यामुळे या ठिकाणी फक्त टॅप केलं, चेंडूला दिशा दिली शुभम नाईकनं आणि लगेचच एका धाब्यासाठी कॉल देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सिंगलला मात्र स्ट्राईक रोटेन केली जाते, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धाबसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 वरती. लक्ष्मी प्रिन्स बिंदने हा संघ बॅटिंग करतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय होता. लोअर फुलटॉसचा बॉल, लाईन थोडीशी पिक करायची होती परंतु एव्हल्युशन मिळाले नाहीये आणि इथून सुरेश बुगडेचा खेळ संपलाय. पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना लक्ष्मी फ्रेंड्स बिंदणी टीमला सुरेश बुगडा बॅक टू द पवेलियन. दोन षटकार, एक सिंगल, एक वाईट श्री धाबा, एकूण 14 धाबा बनला. पहिला विकेट या ठिकाणी सुरेश बुगडा धामणी साख्य फलंदाज होता आणि तो बाद झालाय. कुणाल निकम आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जी एवन जोड आहे मी ते म्हणेन लक्ष्मी फ्रेंड्स बिंदणी संघाची अगदी घातक दोन्ही फलंदाज आहेत. हा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं अगदी ट्रॅव्हल केलाय कुणाल निकमचा. विशाल बाकमारे चेंडूला फेल करतील त्या ठिकाणी लॉंग ऑफमध्ये थोडंसं या ठिकाणी मी तर म्हणेन विशाल
जी गेम प्लॅनिंग जी होती ती सक्सेस पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट जरूर प्राप्त केले मंगेश झुगरेनं, परंतु शुभम नाईक आणि कुणाल निकम इस जोडी अजूनही मैदानच्या आतमध्ये 15 बनल्यात पहिल्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय मंगेश झुगरेच्या विरोधात. तब्बल 15 धाबा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज मयूरवरती आता विश्वास दाखवला जातोय. मयूर पण पाहतोय मंगेश झुगरेचे छोटे बंधू. मयूर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंड वरती शेवटच्या बॉल वरती सिंगल आल्यानंतर कुणाल स्ट्राईक ठेवली होती आणि का ठेवली होती त्याचं जिवलंत उदाहरण देत असताना कुणालनं ठोकलाय फायनल एक रिझनच्या डोक्यावरून मॅक्झिमम 8. 6 धाबा षटकार. ही बोलक आहे कुणालची देखील या खेळाडूंना रोखावा लागेल. वर देणेबल नाणेबल संघाच्या गोलंदाजानं जर या दोन्ही खेळाडूंना थांबवलं नाही, या दोन्ही खेळाडूंना बाद केलं नाही तर धाबा याच पद्धतीनं बरसल्या जातील. धाबांचा अक्षरशः पाऊस पडत नाही परंतु धाबांचा पाऊस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कुणाल निकमनं मात्र भव्य स्वागत केलंय मयूर झुगरेचं 6 धाब्यानं. ह्या वेळेसचा बॉल फटका बसलाय लॉंग ऑनच्या दिशेनं झेल कॅरी करत अजून एक झटका बसलाय. तर अर्थातच लक्ष्मी फ्रेंड्स विंतणे संघाला कुणाल निकमचे खेळ संपलाय आणि दुसरा धक्का या ठिकाणी कुणाल निकम डकआउटच्या दिशेनं थोडासा निराश होऊन एक षटकार टोकला होता जरूर, परंतु त्याचा हा फटका बसलाय आणि इथून मात्र आता निराशा हाती लागली आहे. दुसरी सफलता मिळाली मी ते म्हणेन वरद दिले पण नाणेबली संघाला. मयूर झुगरेनं ही विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅट्समन हिट क्रमांक 4 वरती. समीर बाकमारे मैदानाच्या आतमध्ये शिवनगरचा हा खेळाडू आहे आणि तो स्वतः मैदानाच्या आतमध्ये हिट क्रमांक 4 वरती तो दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो क्या बात आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं या त्या ठिकाणी मयूरनं आणि त्यामुळे इथून फलंदाजाला अगदी चकवा देत सरळ छोटू निघून चाला विकेट किपरकडे. डॉट बॉलची संगता ही बोला काही खासियत आहे मग मयूरची. ज्या वेळेस मी तर म्हणेन अगदीच फलंदाजाच्या एक पाऊल पुढेच असतो तो. हो क्या बात आहे, क्या बात आहे. पुढे सरसावले होते. पाय जो होतं थोडंसं घसरला त्या ठिकाणी स्ट्रोक खेळत असताना, त्यामुळे इथून धाव आलेली नाही याही बॉलवरती. सलगचे 2 चेंडू मयूरनं आता डॉट फेकलेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला म्हणून काय झालं, 5 चेंडू माझ्या हातामध्ये आले आणि ते चांगलं फेकण्याचं काम मी करेन आणि ते सिद्ध करत असताना मयूर या मॅचमध्ये. मयूरचा हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये दिशेने वलन घेतलंय जनार्दन टोंबरेला बीट करत. हा चेंडू सरळ चालला सीमारेखा पार. 4 धाबा चौकार. हो कमबॅक केलाय मयूरनं या षटकामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार महत्त्वाचं आहे. अशा डबल बॉलमध्ये तुम्ही जेवढा धाबा रोखल्या जातील तेवढा तुमच्यासाठी ॲडव्हान्टेज मिळू शकतो, परंतु यावेळेस पडल्यानंतर चेंडू कदाचित बाउंड्री लाईनच्या दिशेनं अगदी वलन घेतलं. मी तर म्हणेन जनार्दनला पाहूनच चेंडूनं वलन घेतलं की काय असंच पाहायला मिळेल, कारण चेंडू सरळ येत होता. अचानकपणे चेंडूनं वलन घेतला आणि सरळ सीमारेषक देखील गाठली आहे. फुलटॉस होता, फुलटॉस होता, इकडे मिस झालेत, परंतु पंच त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा करतायत त्या ठिकाणी. इथून रिव्ह घेतला आता मी तर म्हणेन फिल्डिंग करायला टीम वरद इलेव्हन नाणेवली संघाडा, कारण हा चेंडू हाईट फॅक्टर आहे की नाही आहे यासाठी मात्र नक्की चेक केलं जाईल. आमचे KTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी संपूर्ण टीम आता त्या ठिकाणी निशांत बागडे असतील, त्याचबरोबर अजिंक्य दादा असतील, संपूर्ण टीम आता या निर्णयाला चॅलेंज केलंय. मात्र फिल्डिंग करायला टीम अर्थातच वरद इलेव्हन नाणेवली संघाडा निर्णयावरती थोडेसे निराश जरूर होते की हा चेंडू कुठल्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय.
फेल डिलिव्हरी आहे. बॉल अगदी स्टंपच्या दिशेनं शुभम नायकला देखील ठाऊक होतं त्या ठिकाणी की चेंडू जो होता तो स्टंपच्या लेवलमध्ये होता, त्यामुळे इथून जो रिव्ह जो होता पंचांचा तो कदाचित थोडासा त्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं. महादेव क्रिकेट साहेबांनी देखील ओळखलं होतं का चेंडू कुठल्या पद्धतीने ट्रॅव्हल होत आहे, त्यामुळे लगेचच ते रिव्हकडे गेलं आणि तो रिव्ह त्यांचा सक्सेसफुल पाहायला मिळाला आहे. इथून फेल डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. या चेंडूवरती आलेल्या 2 धाबा टीमची थोडं धाबसंख्या जाऊन पोहोचेल 27-27 विदाऊट 2 विकेट लॉस. पहिल्या षटकामध्ये मंगेश झुगरेनं 15 धाबा खर्च केले होते, 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती. त्यानंतर मयूर झुगरे आले, त्यानं 12 धाबा खर्च केल्या आणि एकूण त्यानं 1 विकेट देखील त्यानं घेतली आहे. 2 विकेट गमवत असताना मिथमडे पण पाहतोय लक्ष्मी फ्रेंड्स विंदने संघ 27 वरती आता सध्या पाहायला मिळतोय. शुभम नाईक अजूनही मैदानावरती आहे. एका बाजूनं कालही त्याचा खेळ आपण उल्लेख पाहिला होता की एका बाजूनं विकेट जात होत्या, परंतु शुभम नाईक मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं एकटाच लढत होता, एकटाच खेळत होता आणि त्याच्या बॅटमधून धाबाही देखील जसं पावसाच्या सरी कोसळत होत्या, जणू काही तशा धाबाही त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. आणि आजही त्याचा दिवस कदाचित त्याच पद्धतीनं असू शकतो, कारण एका बाजूनं बघा विकेटची पडझड होते, परंतु शुभम नाईक एका बाजूनं ठामपणे उभा आहे. एका बाजूनं त्याच्या बॅटमधून जरूर धाबा आल्यात, परंतु त्याला संघर्ष करावा लागेल. पडल्यानंतर अतिरिक्त भुसळी या चेंडूवरती अतिरिक्त बाउन्स झालाय. लाईन जरूर चेक करावी लागेल. इट इज अ वाईट बॉल कॉल सर. चला व्हाईट बॉलला मात्र सुरुवात झाली या षटकाची. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय श्याम होला उखरवाडीचा हा गोलंदाज आहे. श्यामचा हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाहेरच्या दिशेनं लेग स्टंपला मिस करत चाललाय आणि हा दुसरा व्हाईट बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. 2 चेंडू अतिरिक्त पद्धतीचे पाहायला मिळाले. श्यामचे हाईट फ्रॅक्टर पहिला चेंडू अगदी अतिरिक्त भुसडी होती, त्यामुळे चेंडू पंचांनी वाईट घोषित केलं होतं. यावेळेस मात्र दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते आहे. थोडासा दबाव आहे गोलंदाजावरती आणि समोर शुभम नाईक आहे, त्यामुळे कुठल्याही गोलंदाजाच्या नाकी दम येऊ शकतो आणि त्यामुळं हा प्रेशर श्यामवरती सध्या पाहायला मिळतोय. दुसरा अतिरिक्त बाउन्स या चेंडू त्यानं फेकलाय. 2 बाउन्स चेंडू फेकले होते त्यानं आणि इथून आता वॉर्निंग देखील त्याला मिळाली होती की यानंतर आपण बाउन्स फेकू शकत नाहीये. प्रत्येक षटकामध्ये 2 बाउन्सर तुम्हाला अलाउड आहेत. 2 बाउन्स तुम्ही फेकू शकतात.
क्या बात आहे. बघा दोन बाउन्स फेकले होते, बाउन्सर पद्धतीचे चेंडू दोन्ही फेकले होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला साहजिक आता गोलंदाजी सध्या पाहायला मिळते आहे श्यामची. डॉट बॉल आला शुभम नाईकच्या विरोधात. शुभम नाईक ज्या ज्या वेळेस समोर असतो त्या वेळेस मात्र कुठल्याही गोलंदाजावरती दबाव असतो. ओ हा फटका शुभम नाईकचा मात्र या ठिकाणी लोमन लॅन्स मध्ये बॅटची कडा घेतली होती. खेळाडू त्या ठिकाणी नाही आहे आणि इथून मात्र सिंगल धाव पाहायला मिळते. या बॉलमध्ये सिंगलला मात्र स्ट्राईक रोटेन केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 31 वरती. चर्चा आपण जरूर करणार आहोत की 2 बाउन्स नंतर षटक चेंज केलं जाऊ शकतं की नाही आहे याची चर्चा जरूर आपण, परंतु जो निर्णय होता आयोजकांचा त्या निर्णयावरती ठामपणे आपल्याला पाहायला मिळालेत. श्यामवरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासानं गोलंदाजी सध्या त्याची चालू आहे की शुभम नाईकच्या विरोधात 2 चेंडू त्यानं फेकले, परंतु दोन्ही चेंडूवरती मोठा फटका आलेला नाहीये. रातची सास मिळाली असेल तर गोलंदाज श्यामला, कारण शुभम नाईक नॉन स्ट्राईक इनला सध्या आता पोहोचला आहे. त्यामुळं नवीन फलंदाज जो आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थानं त्या फलंदाजावरती इतका मी तर म्हणेन ज्यानं जास्त चेंडू खेळलेले नाही आहेत त्याच्या विरोधात गोलंदाजी श्याम इतका दबाव नसेल, परंतु चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बॅटची कडा इथून पंचांचं बोट आकाशाकडं आणि अजून एक महत्वाची विकेट लक्ष्मी फ्रेंड्स भिंतने संघाला लागलाय. अजून एक धक्का. नाना खंडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धामणीचा हा खेळाडू आहे. हाही खेळाडू चर्चेमध्ये राहिल्यात. बरेच मोठ्या पॉईंटनं त्याला देखील बोली लागली होती. तब्बल 1500 पॉईंटनं या खेळाडूमध्ये त्यानं स्थान मिळवलं आहे. नाना खंडवी धामणीचा हा खेळाडू. काल मयूर बागचा खेळ आपण पाहिला वाजापूरचा, अगदी आकर्षित करणारे स्ट्रोक त्याचे आपण पाहिलेत. चर्चा जरूर करूया, परंतु नाना खंडवीचा हा फटका चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक होता परंतु बनलाय दर्शक. सीमा रेखा पार. षटकार. क्या बात आहे. बघा पनवेल तालुक्यातून जे खेळाडू आलेत ना अगदी ते आकर्षित करत आहेत. कारण आपण उल्लेख केला मयूरचा, काल आज नाना खंडवीची देखील बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जणू काय जसं आलंय तसं त्याने सुरुवातच केली आहे गोलंदाजावरती. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. यावेळेस मात्र श्यामनं हा चेंडू पुढ्यात फेकला होता. समोरच्या दिशेनं ड्रॅप करायचं होतं, लॉंग ऑफच्या दिशेनं खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही आहे त्या ठिकाणी आणि सरळ नाना खंडवीला बीट करत हा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉल. ओ रफ्तार रफ्तार पडल्यानंतर अतिरिक्त वेग आणि वेगानं बीट केलाय आता पुन्हा एकदा नाना खंडवीला आणि इथून मात्र सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. षटक क्रमांक इथून समाप्त होईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 वरती आपण पाहतोय. धावपटल्यावरती शुभम नाईक अजूनही एका बाजूला तो थांबलाय, परंतु त्याला रोखलंय. मी तर म्हणेन जास्त स्ट्राईक त्याला मिळालेलीच नाहीये. पहिल्या षटकामध्ये जरूर त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले, परंतु त्यानंतर 2 षटकामध्ये मी तर म्हणेन किमान त्यानं 3 ते 4 चेंडू फेस केलेत. त्यामुळं ह्या धाबा कुठेतरी रोखल्या गेल्यात आता गोलंदाजांनी. 37 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 षटकामध्ये इथून शुभम नाईक जर कदाचित थांबला तर मी तर म्हणेन 70 ते 80 पर्यंत संघ जाऊन पोहोचू शकतो, परंतु शुभम नाईकच्या विकेटला आता फार महत्त्व वाढलेलं आहे या मॅचमध्ये. विशाल वाघमारे या टीमचा कॅप्टन आता मध्ये. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. इथून मात्र सरळ पॅड वरती आदळला चेंडू. लाऊड अपील जरूर केले रनआउटसाठी आणि इथून चान्स बनला होता. नाना खंडवी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु इथून चालाखीचं क्षेत्ररक्षक महादेव फिरकटचं पाहायला भेटायला आणि इथून आता नाना खंडवीचा खेळ संपलाय.
पहिलाच बॉलवरती महत्वाची विकेट आली. लेग पायची एक धाव जरूर आली होती, परंतु दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नाना खंडवे बाद झाला, परंतु त्याचा नंतर या ठिकाणी टोकलाय लॉंग ऑनच्या दिशेनं मात्र फलंदाज गणेशनं हा उत्तुंग असा षटकार. गणेश आला लेट, परंतु थेट मारला त्यानं लॉंग ऑनच्या दिशेनं हा षटकार. आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या आता धावपटलावरती जाऊन पोहोचेल 43-43. विशाल बागमारच्या विरोधात हा स्ट्रोक थोडासा आत्मविश्वास देऊन जाईल फलंदाजाला. लेग स्टंपच्या बाहेर थोडंसं पॅडमध्ये फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपला मिस करत हा चेंडू खऱ्या अर्थानं वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच संजय बागमारे सरांचा पाहायला मिळतो. विशालवरती थोडंसं मित्रपर्यंत दबाव आहे यावेळेस. जो षटकार त्यानं खाल्लाय ना तसा दबाव थोडासा वाढलाय. आता शुभम नाईक बघा बऱ्याच एक चेंडू खेळतो, त्यानंतर 5 चेंडू तो नॉन स्ट्राईक हा आपल्याला सध्या पाहायला मिळाला आहे. फुलटॉस आहे आणि त्यालाही दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून फिरकावून 6 धाव्यांसाठी गणेशच्या बॅटमधून अजून एक हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 षटकार त्यानं ठोकलेत आणि इथून मात्र अर्धशतक आता पूर्ण झालेत. अर्थातच आपण पाहतो लक्ष्मी फ्रेंड्स बिंदडे संघाचा अर्धशतक कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पण इथून या धावा कितपर्यंत सुरक्षित असू शकतं, कारण अजूनही इथून प्रयत्न करावे लागतील. मोठे मोठे फटके अजूनही येणं अपेक्षित आहेत, कारण धावासाठी त्यांना प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. फटका देखील ताकदीचा आहे, ताकद होती या स्ट्रोक मध्ये. शॉर्ट पिच होता विशालचा आणि त्यावधी कडा प्रहार केलाय गणेशनं. बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर विशालच्या विरोधात. आता तब्बल 3 षटकार ठोकलेत मी तर म्हणेन गणेशना. आणि या धावसंख्या कुठेतरी गती जी कमी झाली होती त्या गतीला आता आकार मिळालाय. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 या धावसंख्येवरती. चला बॉल द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. विशाल टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन कूल, परंतु थोडंसं त्याची बॉडी लँग्वेज जाणवते की थोडंसं मी तर म्हणेन फिटनेस त्यांचा जसा हवाय तसा वाटत नाहीये. फिटनेसमध्ये थोडंसं कमतरता वाटते आणि त्याचमुळे कुठेतरी त्याची जी गोलंदाजीची लेंथ आहे, वेग जो आहे तो वेग थोडासा कमी झाला आहे आणि त्याचमुळे इथून त्याला आता थोडेसे फटके त्याच्या विरोधात पडत असताना आपल्याला पाहायला मिळत. तब्बल 3 षटकार त्याच्या विरोधात ठोकलेत गणेशनं. नवीन फलंदाज होता जो जणू काही ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आला की काय हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये समोर होता, पुढ्यात होता, यॉर्क करून घेतला आणि त्यामुळे इथून बीट केलाय. आता फलंदाज गणेशला डॉट बॉल पाहायला मिळतोय. शुभम नाईक बघा आपण उल्लेख करत आलो शुभम नाईकचा की प्रत्येक षटकामधला 2 ते 3 चेंडू फक्त त्यानं खेळलेत आणि नॉन स्ट्राईक इनवरती जास्त पाहायला मिळाला आहे. त्यामुळं इथून आता शुभम नाईक सांगतोय की शेवटचा बॉलवरती सिंगल जर का आली तर पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला पाहायला थांबावं लागेल. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतलेले नाही आहे. स्ट्राईक्स होता जवळचे जरूर शुभम नाईकला ठेवले. षटकाची समाप्ती झाली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 56 वरती. 56 धावा आहेत धावपटलावरती. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडीशी चर्चा टीम मीटिंग थोडीशी जरूर चर्चा केली जाईल कुठल्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवावा लागेल, कारण विशाल वाघमारेच्या विरोधात तब्बल धावा खर्च केल्या होत्या. विशालनं 3 षटकारांचा समावेश आणि 20 धावा त्या षटकामध्ये आल्या. त्यामुळे महादेव फिरकाड थोडीशी चर्चा करत असताना गोलंदाज आपल्या खेळाडूंमध्ये की कुठल्या गोलंदाजाला यावेळेस शुभम नाईक समोर आहे. शुभम नाईकच्या विरोधात तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. कुठलाही गोलंदाज असेल परंतु दबाव जरूर असेल, कारण समोर शुभम नाईक आहे जो सेट फलंदाज. तब्बल त्यांना आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. त्या अर्थातच 2 षटकार आपण पाहिलं शुभम नाईकच्या. त्यानंतर 14 धावेवरती तो खेळतोय. चेंडू जास्त पेस केलेले नाहीये त्यानं, फक्त त्याला 8 चेंडूमध्ये 14 धावा या बनवल्यात. 8 चेंडू फक्त त्यानं खेळलेत. त्यामुळे इथून जास्तीत जास्त स्ट्राईक शुभम नाईकला जशी घेतली जाईल तशा धावांचा दावा येथील मात्र त्यामध्ये शंका नाही आहे. थोडी मीटिंग चर्चा रोज झाली आहे. कुठल्या गोलंदाजाला निवडायचं या ठिकाणी, कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा, कारण इथून या 2 षटकामध्ये धावा रोखायच्यात. आता वरद 11 नाणेवली संघाच्या
या गोलंदाजांना. अविनाश आलाय गोलंदाजी मार्गवरती. हो, यावेळेचा बॉल थोडंसं खाली राहिलाय. आउट स्टंप बॅटची आतली कडा घेतली होती आणि इथून मात्र पुन्हा एकदा पहिला बॉल होते सिंगलच मिळाली आहे. पुन्हा एकदा म्हणजे शुभम नाईकनं का सिंगल घेतली हाही प्रश्न असेल या ठिकाणी, कारण मागच्या बॉलवरती त्यानं सिंगल घेतली नव्हती म्हणून, परंतु यावेळेस का सिंगलसाठी तो निघाला आणि पुन्हा एकदा या बॉलवरती एकच धाव बनली आहे. अविनाश ठोंबरवाडीचा हा खेळाडू आहे, युवा अंडर 9चा खेळाडू आहे मी तर म्हणेन, आणि त्याच्यावरती विश्वास. ओ क्या बात आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, शॉर्ट पिच लेनची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं विश्वास दाखवला होता महादेव पिरकट यांनी चर्चा केली होती की कुठला गोलंदाज असेल जो समोर 2 सेट फलंदाजांना रोकेल, तर त्यामध्ये निवडलेला हा गोलंदाज अविनाश आणि त्यावरती दाखवलेला हा विश्वासाला साहजिक अशी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये. टॉप एज विकेट किपरनं कॉल केलाय महादेव पिरकट यांनी आणि हा झेल टिपत धक्का क्रमांक अजून एक लागला जातोय लक्ष्मी फ्रेंड्स विंदणे टीमला. फलंदाज गणेश या बॉलवरती होतोय बाद, ज्यांच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आपण पाहिले आणि ही महत्वाची विकेट आता इथून गमवत असताना पाहायला मिळालं. गणेश थोडासा निराश होऊन परत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सुधीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुधीर बघा, शुभम नाईक नॉन स्ट्राईक एंड होते, अजूनही सध्या एकच बॉल त्यानं पेस केला या षटकामधला, परंतु आल्या आल्या घुटना बाकवलाय आणि इथून प्रॉपर टायमिंग मध्ये खेळलेला हा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय. प्रेक्षकांना मानवंदना देत सीमा रेखा फार षटकार. षटकारांना मात्र आता धाव संख्येला कुठेतरी गती मिळत असताना 64 वरती संघ जाऊन पोहोचला जातोय. क्या बात आहे, क्या बात आहे. कौतुक केलं जाईल या गोलंदाजाचं. का अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी ज्या वेळेस दबाव होता, बऱ्याचशा गोष्टी मी तर म्हणेन या ठिकाणी होत्या की शुभम नाईक समोर आहे, त्याच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे. 4 प्रमुख्याचे गोलंदाज होते, त्यांचा स्पेल संपला होता, परंतु हे 5वं षटक इतकं महत्वाचं असतं ना मित्रांनो. परंतु त्याच्या विरोधात शॉर्ट पिच लेनचा बॉल लवकरच लाईन पिक केली आहे आणि थेट फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चाललाय हा चेंडू सीमा बार. षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमचे तोडून धाबा आता धावपटलावरती अगदी 70 वरती संघ जाऊन पोहोचलाय. लक्ष्मी फ्रेंड्स विंदणे हा संघ 70+ धाबा. शुभम नाईक अजूनही सलामीचा फलंदाज अजूनही एका साईडनं उभा आहे. 2 षटकारानंतर त्याला थांबवलंय, रोखलंय, शांत ठेवलंय, परंतु त्याला आता ज्या पद्धतीने त्याला ओळखलं जात आहे ती खेळी त्याची या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल का. बाहुबली म्हणून त्याचे प्रसिद्ध आहे, बरेचसे खेळाडू त्याला बोलत आहेत बाहुबली म्हणून. त्याच्या मनगटामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीचा आता वापर करावा लागेल शुभम नाईकला, कारण शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 70 धाबा धावपटलावरती सध्या पाहायला मिळतं, परंतु इथून शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा किती येणार, कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवणार, कारण हे जे षटक आहे एका गोलंदाजाला 2 षटक फेकण्याची मुभा जरूर आहे, परंतु कुठल्या गोलंदाजाकडे जाणार. विशाल बागमारेचं स्पेलमध्ये 20 धाबा आल्या होत्या. त्यानंतर मयूर झुगरेनं चांगलं षटक फेकलं होतं, मी तर म्हणेन 12 धाबा त्यानं घरचे केलं होत्या. मंगेश झुगरेनं 15 धाबांचं षटक फेकलं होतं. त्यानंतर अविनाशनं 13 धाबांचं षटक, परंतु इथून मंगेश झुगरेकडं इथून दिले हा मुभा आणि त्याचं भव्य स्वागत करत असताना शुभम नाईकनं ठोकलाय फायनलच्या डोक्यावरून सीमा रेखा फार. बाहुबली स्टाईल मध्ये हा उत्तुंग असा षटकार.
चला बॉलची पूर्तता करायची आहे. जयेश पारधी यांनी रात्रीच ग्रुपवरती एक मेसेज देखील टाकला होता की शुभम नाईकची आज मॅच आहे, त्यामुळे 7 डझन बॉल लागतील. परंतु शुभम नाईकला सध्या शांत ठेवलंय, परंतु या षटकामध्ये शांत बसणारा तो नाहीये. हे तो सिद्ध करतोय आणि भव्य स्वागत करत असताना इथून मात्र महेश झुगरेचं स्वागत केलंय. 6 धाब्यानं षटकार टोकलाय. जुनी 5 चेंडू येणं बाकी आहे. 76 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 76 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. समोर शुभम नाईक एक सेट फलंदाज, 3 षटकार त्याच्या बॅट मधून. 20 वरती तो बॅटिंग करतोय सध्या. शॉर्ट पिच होता यावेळेस एव्हिडेशन मिळाले नाहीये. एक मिळेल जरूर, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु स्ट्राईक हवी आहे शुभम नाईकला. त्यासाठी एक विकेट सबस्क्राईब करावी जरूर लागते या ठिकाणी एका खेळाडूला. बघा ज्याने 2 षटकार टोकले होते फलंदाज, मी ते म्हणून सुधीर ना, पण तो शुभम नाईकच्या विकेटला किती महत्व आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःची विकेट त्यानं बहाल केली आहे आणि त्याच्यामध्ये क्षमता होती. सुधीरनं 2 षटकार देखील ठोकले होते, परंतु त्यानं स्वतःवरती विश्वास न दाखवता शुभम नाईकवरती त्यानं जास्त विश्वास दाखवला आहे आणि इथून मात्र त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं काम त्यानं केलं आहे. 4 चेंडूचा केला अजूनही बाकी आहे, कारण ज्या वेळेस शुभम नाईक स्ट्राईकवरती असतो ना, त्या वेळेस गोलंदाजांच्या नाकी दम जरूर येत असतो. परंतु इथून महेश झुगरे कशा पद्धतीने 4 चेंडूचा जो स्पेल आहे तो 4 चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील शुभम नाईकच्या विरोधात. क्या बात आहे महेश झुगरे इथून चॅलेंज करत असताना. समोर जरी शुभम नाईक असला, परंतु मी डगमगणार नाहीये हे सिद्ध करत असताना महेश झुगरे मात्र यावेळेस शुभम नाईकच्या विरोधात हा डॉट बॉल फेकलाय. शुभम नाईकला थोडंसं शांत ठेवलं या मॅच मध्ये मी तर म्हणेन. शॉर्ट पिच बॉल याही वेळेस एव्हिडेशन तितकं चांगलं झालेलं नाहीये. एक धाव जरूर झाले, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल त्या ठिकाणी, परंतु एक धाव जरूर बिल्ली जाईल. परंतु पुन्हा एकदा एक विकेट या ठिकाणी मिळते. शुभम नाईक पुन्हा एकदा स्ट्राईकला वरती आपल्याला पाहायला मिळेल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम नाईक अजूनही मैदान खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय, परंतु शुभम नाईकला आपण उल्लेख केला होता की शांत ठेवलंय, शांत केलंय आणि महेश झुगरेनं मात्र या वेळेस शुभम नाईकला थोडंसं थांबवलंय. अजून एक डॉट बॉल. 78 वरती संघ जाऊन पोहोचला. असं वाटलं होतं या षटकामध्ये 20 ते 22 धावा जरूर येतील, कारण शुभम नाईक होता, परंतु महेश झुगरेचं कौतुक त्या ठिकाणी केलं जाईल. लेक्स्टमच्या अगदी जवळला हा चेंडू ट्रॅव्हल होता. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलाय. शुभम नाईकने स्ट्राईक सोडलेली नाहीये. स्ट्राईक हवे आहे अजूनही. उर्वरित काही चेंडूचा खेळ जरूर बाकी आहे. बघा पहिला बॉल वरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगली लेंथ वरती गोलंदाजी त्यानं केली आहे. शुभमला थांबवलं या षटकामध्ये. धावापासून कुठेतरी त्याला रोखलं गेलाय. यावेळेचा हा बॉल पंचांचा इशारा येणं बाकी. नो बॉल कॉल. हाईट फॅक्टर अतिरिक्त मी तर म्हणेन उंचीचा हा बॉल होता आणि इथून पंचाने नो बॉल घोषित केला, त्यामुळे इथून फ्री हिट देखील असेल शुभमसाठी. फुल टॉस होता, परंतु त्यावरती टायमिंग करू शकला नाहीये शुभम. आणि इथून मात्र आता फ्री हिटची संधी जरूर आहे, परंतु टीमची टोटल धावा जर आपण विचार केला 80 वरती संघ जाऊन पोहोचलाय. लक्ष्मी प्रेस भिंतणे हा संघ या मॅच मध्ये. तेज रफ्तार फ्रीडचा बॉल. एक धाव पूर्ण केले. फ्रीडचा बॉल आहे. दांड्या उद्ध्वस्त झाले होते, परंतु इथून 2 धाबा अगदी पूर्ण करत असताना शुभम नाईक आणि इथून मात्र या 2 धाब्याने 82 वरती संघ जाऊन पोहोचलाय आणि या मॅच मध्ये आता इथून पाठलाग करावा लागेल. 83 धाबा
त्या पाठलाग इथून करावा लागेल. वरद दिले पण नाणेबली संघाला या धाबा कशा तिने चेस होतील की या धाबा इथून लक्ष्मी फ्रेंड्स विंदने संघाचे गोलंदाज रोखल्या जातील हे ऐकवण्याआधी आपण पुन्हा एकदा किंवा एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही जॉईन होऊ तुमच्या समेत. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि जाऊया आपण डीजे कडे ऐकूया एक सुमधुर गीत.
चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. पाऊस थोडासा पावसाने आता आपल्याला संधी दिली आहे. त्या पावसामध्ये पावसाच्या अभावी तुम्हाला इथून जर बॅटिंग झाली आहे कदाचित तर ह्या धाबांचा पाठलाग होऊ शकतो. परंतु पाऊस जर मध्येच आला तर कदाचित ह्या धाबा कुठेतरी मग कठीण होतील. बरं दिले पण नाणेवली संघाला. कुणाल निकम पहिल्या षटकासाठी त्याचा वापर केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटिंग करत असताना एक षटकार जरूर त्यानं टोकला परंतु लवकर बाद झाला होता तो आणि त्यामुळे इथून शुभम नाईकला डाबाला जरूर सावरलं होतं. परंतु त्याच्या बॅटमधून जशा हव्या होत्या तशा धाबा आज निघालेल्या नाही आहेत शुभम नाईकच्या बॅटमधून. असं वाटलं होतं की 90 ते 100 पर्यंत पोहोचेल लक्ष्मी ब्रेंड्स बिंदने संघ. परंतु शुभम नाईकचा आज बॅटीतून धाबा निघालेल्या नाही आहेत जशा हवा होत्या तशा. परंतु गोलंदाजी आता त्यांना चांगली करावी लागेल. कुणाल गोलंदाजी ट्रॅकमध्ये स्ट्राईक यांचा फलंदाज हरिश्चंद्र. ओ शॉर्ट पिच बॉल लाईन लेंथ लवकरच पिक केली होती आणि सरळ लॉंग ऑफच्या दिशेनं भिरकावलाय. सीमारेखा पार येतोय पहिला बॉल वरती आगाज करत असताना परत दिले पण नाणेवली संघाचा हा फलंदाज हरिश्चंद्र भोला च्या बॅटमधून निघालेला हा षटकार कुणाल निकमला दाखवलाय आसमान. कुणाल निकमच्या विरोधात भव्य स्वागत करत असताना या खेळाडूची बोलक आहे. अजून एक वन्स अगेन दुसऱ्याही बॉल वरती हा दुसरा मी तर म्हणेन तडाखा पूर्ण दिलाय तर हरिश्चंद्र या फलंदाजांना हा दुसरा षटकार. बघा ही जी खेळपट्टी जी आहे ना त्या खेळपट्टीवरती मी तर म्हणेन हा खेळाडू सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम प्रॅक्टिस करत असतो. या खेळाडूला या खेळपट्टीचा अनुभव फार आहे. त्यामुळे या खेळाडूच्या विरोधात गोलंदाजी करणं तुम्हाला फार कठीण जाईल. त्याला रोखणं फार कठीण जातं आहे. कुणाल निकमच्या विरोधात 2 चेंडूपती 2 षटकार. आता थोडंसं शुभम नाईक देखील टेन्शनमध्ये आला असेल कारण कुणालच्या विरोधात जर फटके आले तर येणारे गोलंदाजावरती नक्कीच दबाव असू शकतो. हेच शुभम नाईक कुठेतरी आता चर्चेचा विषय बनला असेल. परंतु कुणाल देखील या ठिकाणी कमबॅक करत असताना 2 षटकारानंतर थोडीशी लेंथ मागे खेचली आहे आणि सरळ मात्र हा चेंडू पुढ्यात होता उसळीत येत सरळ शुभम नाईकच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगला चेंडू रिलीज केलाय. अगदी ज्या ठिकाणी थोडासा खड्डा आहे जिथं पाणी साठलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी चेंडू पडला आणि सरळ स्किट होत विकेट किपर शुभम नाईकच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय. 2 षटकारानंतर 2 चेंडू डॉट कुणालचे या ठिकाणी कमबॅक करत असताना 83 धाबा बनवायचे आहेत. धाबा इतक्या मोठ्याही नाही आहेत इतक्या कठीण देखील नाही आहेत परंतु धाबांसाठी संघर्ष करावा लागेल. कुणाल निकम नावाची चर्चा जरूर आहे सातत्यानं आणि त्या नावाची चर्चा नुकतीच नाही आहे तर तो सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार जरूर खाल्ले परंतु 3 चेंडूही त्यानं डॉट फेकलेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 12 धावा या फक्त धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला भेटते. हा चेंडू फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी मी तर म्हणेन ना कुणाल निकमसाठी देखील. समोर होता यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय. थ्रो थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता त्यामुळे इथून ॲडव्हान्टेज मिळाला. 2 धाबा ह्याही चेंडूवरती आलेत. 14.14च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 14. मी तर म्हणे या षटकामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. एक 3 डॉट चेंडू आणि शेवटच्या बॉलवरती आलेल्या या 2 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. 14 धाबा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये. 83 धाबांचा पाठलाग परत येईल पण नाणेवली संघ करतो या मॅचमध्ये. परंतु येथून हरिश्चंद्र भोलाची विकेट जी आहे ना ती फार महत्त्वाची राहील कारण या खेळाडूची चर्चा जरूर राहिली आहे. बघा जे पडद्याआड जे हिरो असतात ना ते कधी दिसत नाही परंतु ज्यांना जेव्हा संधी मिळते बघा आज त्यांच्यामध्ये तारे सितारे भरपूर आहेत. विशाल वाघमारे आहे, मंगेश झुगरे, मयूर झुगरे आहे परंतु अगदी या खेळाडूची चर्चा कोणीच केली नसेल की या खेळाडूच्या बॅटमधून अशा धावा येतील किंवा हा खेळाडू चर्चेचा विषय बनेल. परंतु या मैदानाची त्याला चारी बाजूने त्याला माहिती आहे कशा पद्धतीनं या मैदानात या खेळपट्टीवरती धाबा बनवल्या जातात या सगळा अनुभव आहे आणि त्याच उद्देशानं त्यानं आज आकर्षित केलं सगळ्यांना. आणि नक्कीच 15,000 पॉईंटनं देखील त्याला खरेदी केलं वरद 11 नाणेवली संघानं आणि का करू नये अशा खेळाडूंची नक्कीच वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. रोशन स्ट्राईक एंडमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळेल. वन बाउन्स इशारा वॉर्निंग देखील त्या ठिकाणी पंचांनी दिली आहे.
गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये. रघु वाघमारेचा हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी जेलची चान्स. चान्स होता संधी निर्माण केली होती या ठिकाणी रघुन, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. सुरेश बुगडा धामणीचा हा खेळाडू त्या ठिकाणी होता, परंतु जेल पर्यंत पोहोचला देखील होता. त्यानं हा बॉल पकडायचा प्रयत्न भरपूर केला, परंतु चेंडू हातामध्ये निसटलाय. रोशनला जीवन दान पहिलं मिळालं जात आहे आणि इथून मधल्या 2 धावा देखील प्राप्त केल्या जात आहेत. याही बॉल पुढ्यात होता समोरच्या दिशेनं. टायमिंग प्रॉपर नाहीये. 1 धाव जरूर प्राप्त केले, पण रोशन सांगतोय की दुसऱ्याचा प्रयत्न नको आहे. इथून आती घाई करण्याचा प्रयत्न कुठलाही केला जात नाहीये. स्ट्राईक रोटेन केली जात आहे. हरिश्चंद्र भोला 2 षटकार त्यानं ठोकलेत. 14 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय सध्या. क्या बात आहे. मिस टायमिंग होता, परंतु त्यालाही पाठवलंय मिड विकेट सीमारेखा बाहेर. अजून एक ठोकलाय दांडा. हा षटकार बात आहे बघा. आता समोरच्या दिशेनं थोड्याशा पावसाच्या सरी, ढगाळ मे वातावरण सध्या पाहायला मिळतंय, परंतु इथून जर पाऊस झाला तर थोडासा या धावा जरूर कठीण बनणार आहेत. परंतु खेळपट्टी आता पूर्णपणे सुकली आहे, त्यामुळे ॲडव्हान्टेज जो आहे तो बॅटिंग करायला टीमकडे फलंदाजाकडे जास्त आहे. कारण बॉल स्किट होत नाहीये पडल्यानंतर त्या गतीने येत स्लोअर गतीने येतोय पॅडवरती. यावेळेस लावड आपी लेगस्टम्पला मिस करत होता. अतिरिक्त दुसरी होती. सिंगलला या ठिकाणी स्ट्राईक रोटेन केली जाते, परंतु आता रोशनला देखील इथून मोठे फटके खेळावेच लागतील, कारण एका एंडनं धावा येणं अपेक्षित नाहीये. दोन्ही एंडनं धावा जर आल्या तर कदाचित या धावसंख्येचा पाठलाग लवकर होऊ शकतो आणि त्या इंटेक्शनं रोशनला देखील इथून आता खेळ करावा लागणार आहे. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 विदाउट 0 विकेट गमावलेली नाहीये, त्यामुळे हातामध्ये विकेट भरपूर सुरक्षित आहेत. विशाल माकवारे येणं अजून बाकी आहे. मंगेश झुकरे येणं बाकी आहे. जनार्दन ठोंबरे येणं बाकी आहे. मयूर झुकरे येणं बाकी आहे. बरेचसे बॅटिंग लाईन बरेच स्ट्रॉंग आहे बरं 11 नाणेबेल संघाकडे, त्यामुळे इथून जे सलामीच्यासाठी फलंदाज आहेत ना त्यावरती इतका दबाव नसेल, कारण येणारी फलंदाजी फार चांगली आहे. येणारे फलंदाज भरपूर चांगले आहे. दुसरीचा प्रयत्न हरिश्चंद्र भोला निघालेत, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सक्सेसफुल रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजामध्ये तो तालमेल होता. त्या तालमेलमध्ये आता 2 धावा इथून पूर्ण करत असताना या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि 2 धावेनं टीम आता जाऊन बोलली 27 वरती. रघु वाघमारेला आपण पाहतोय 1 षटकारानंतर वापसी त्यानंही केली आहे. 1 डबल 2 सिंगल 1 षटकार. समोरच्या दिशेनं बॅटच्या स्लॉट मध्ये लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. मॅक्झिमम हिट 6 धावा षटकार. त्रेचाळीस धावा आहेत बघा. 33 धावा आहेत. 24 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये 50 म्हणजे 24 बॉलमध्ये 50 धावा बनवायच्यात. एकही विकेट गमावली नाहीये. पहिल्या 2 षटकामध्ये शुभम नाईक थोडी चर्चा करतोय कुणाल निकमची की कशा पद्धतीनं एखादे विकेट, खास करून हरिश्चंद्र भोलाची विकेट जर का इथून आली ना तर मॅचमध्ये मजा येईल, कारण तो सेट फलंदाज आहे. कधी सामन्याचे चित्र तो बदलवू शकतो आणि या मॅचला कुठेतरी कलाटी देण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. शुभम नाईक आहे समोर, कुणाल देखील आहे. कुणालचं 1 षटक समाप्त झालंय, परंतु या ठिकाणी शुभम नाईक गोलंदाजीसाठी अजूनही आलेले नाही आहेत. गोलंदाजीसाठी इथून प्रमोट केलं असं वाटलं होतं की स्वतः गोलंदाजी ट्रॅकमध्ये येतील, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये अतिरिक्त गतीनं धावा आल्यात. मी तर म्हणेन कुणाल निकमच्या विरोधात देखील 2 षटकार 14 धावा कुणाल निकमच्या विरोधात. रघु वाघमारेनं आता 18 धावा खर्च केल्यात, त्यामुळे थोड्याशा चिंता वाढल्या होत्या शुभम नाईकच्या. आणि अशा परिस्थितीमध्ये नाना खंडवेवरती आता विश्वास दाखवला आहे. समोर बघा पावसाच्या सरी आता कोसळताना तुम्हाला दिसतील. हरिश्चंद्र भोलाचा हा फटका बसलाय की जाईल सीमारेखा बाहेर. मॅक्झिमम हिट, आत्मविश्वास देऊन जाईल. 6 धावा षटकार. बघा ही बोलक आहे, आज बोलक पटवून देत असताना नाना खंडवीला देखील त्यानं पहिल्या बॉलवरती आसमान दाखवलाय आणि या वेळेस मात्र
भव्य स्वागत करत असताना नाना खंडबीचं षटकारानं हरिश्चंद्र भोला हे नाव चर्चेमध्ये राहील. या नावाची चर्चा डेफिनेटली होईल मित्रांनो. फटका स्टिकर वरती फसलाय, परंतु इथून हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय, येणारे शेण येणारी वेळ मात्र सांगून जाईल. कारण ही विकेट फार महत्वाची होती. इथून संधी निर्माण केली होती नाना खंडबीनं, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही लक्ष्मी फ्रेंड्स बिंदने संघाच्या खेळाडूंना. कारण इथून नुकतं गोलंदाजी महत्वाची नाहीये, तर क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्वाचं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथं विकेटसाठी नाना खंडबीनं फार मेहनत घेतली होती, परंतु हा झेल कुठेतरी मी तर म्हणेन लक्ष्मी फ्रेंड्स बिंदने संघाला या मॅचमधून या मॅचला कारणीभूत ठरू शकतो. येणारी वेळ सांगून जाईल जरूर हा झेल ही कॅच सोडली की मॅच सोडली आहे. पाऊस बघा समोरच्या डोंगराला विशाल गडावरती पडतोय, परंतु इकडे येणं थोडंसं अजूनही वाट पाहावी लागेल. कारण जर पाऊस इथं आला, कदाचित पाऊस आला तर मग त्या धावा थोड्याशा कठीण बनत जातील. कारण सध्या खेळपट्टी जी आहे ती सुकलेली आहे, त्यामुळे बॅटवरती बॉल सहज रीतीने येतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हरिश्चंद्र भोलाच्या बॅटमधून आकर्षित करणारे स्ट्रोक देखील आपण पाहिले. एक संधी जरूर निर्माण केली होती, एक चान्स जरूर होती त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडे, परंतु तोही झेल निसटला हातातून. आणि इथून मात्र आता पाऊस देखील हळूहळू आता आपल्याकडे येत असताना पाहायला मिळतोय, परंतु वर दिले पण नाणेवली संघ अपेक्षा करत असेल की पाऊस कदाचित इकडे येऊ नये. कारण खेळपट्टी जी आहे ती अतिशय सुकलेली आहे आणि त्यामुळे इथून बॉल जो आहे ना तो बॉल सहजरित्या बॅटवरती येतो आहे. हो, खडे खडे आसमान. नाना खंडबीच्या विरोधात अजून एक भव्य स्वागत करत असताना हरिश्चंद्र भोला दाखवून देतोय नानवलीचा ब्रँड. ठोकलाय अजून एक षटकार. क्या बात, प्रभावित केलं या फलंदाजांना. बघा आपण मी उल्लेख केला होता की जे पडद्याआड जे हिरो असतात ते कधी दिसत नाहीये, परंतु आज स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती खरी वेळ होती. की सलामीसाठी ज्या खेळाडूवरती विश्वास दाखवला होता आणि त्याच विश्वासानं आज त्याची फलंदाजी राहिली आहे. सरळ एस्टनचा वेट, महत्वाची विकेट. हरिश्चंद्र भोलेचा खेळ संपलाय आणि ही महत्वाची विकेट भरत दिलेवर नाणेवलीला बसलाय. हा पहिला धक्का. सत्तेचाळीस धाबा आहेत बघा, 10 फटलावरती 47 झालेत. 2 बॉल सकेला अजूनही बाकी आहे षटकामध्ये नाना खंडबीच्या विरोधात. आपण पाहतोय 2 षटकार आतापर्यंत. एक महत्वाची विकेट या क्षणाला, विकेटची गरज होती आणि ती विकेट आली आहे. मी तर म्हणेन हरिश्चंद्र भोला ज्याचा बॅटमधून आपण पाहिले की तब्बल 5 षटकार 1 चौकार आणि फार चांगली बॅटिंग त्याने केली आहे. संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये त्यानं देऊन ठेवलंय. सध्या 47 वरती संघ जाऊन पोहोचले, परंतु नाना खंडबीचे हे 2 जे चेंडू आहेत ना ते फार महत्वाचे आहेत. समोरच्या दिशेनं मिस टायमिंग झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दुसरीचा प्रयत्न होतोय, थ्रो थोडंसं लेजी त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये रूपांतर करत असताना 2 धाबा आल्या. टीमची थोडं धाबा संख्या जाऊन पोहोचेल 49 वरती. 49 मयूर यष्टांचा वेध. नाना खंडबीनं अजून एक सफलता मिळवली आहे आणि या मॅच मध्ये जान झोकत असताना लक्ष्मी फ्रेंड्स मिंदने संघ नाना खंडबीनं सलग मी तर म्हणेन हरिश्चंद्र भोलाला बाद करत मयूर झुकरेलाही बाद केलाय. आणि या 2 विकेट आता कुठेतरी थोडासा आत्मविश्वास वाढवतील. शुभम नाईकचा 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकामध्ये 49 धाबा बनल्यात. येणारे अजूनही 3 षटक बाकी आहेत, परंतु इथून जर गोलंदाजी चांगली राहिली लक्ष्मी फ्रेंड्स मिंदन संघाची तर कदाचित या धाबांचा पाठलाग. बघा पाऊस किती महत्वाचा आहे. पाऊस जो आहे तो अगदी इसाल गडावरतीच पडतोय, ग्राउंडवरती अजूनही पावसाच्या सरी कोसळलेल्या नाहीयेत. मग हा ॲडव्हान्टेज वरद देणे नाणवली संघाच्या फलंदाजांना.
नानवली संघ देखील हीच मी तर म्हणे अपेक्षा करत असेल की पावसाच्या सरी इकडे येऊ नये, पाऊस इथे पडू नये, कोसळू नये, याच अपेक्षा असं सध्या त्यांच्याही अपेक्षा असतील. परंतु पाऊस देखील त्यांना साथ देतो आहे. समोरच्या डोंगरावरती बघा किती जोरानं सरी कोसळत आहेत, परंतु मैदानावरती अजूनही पाऊस येत नाही आहे, आलेला नाही आहे. आणि इथून आता मंगेश झुकरेचं आता मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. मंगेश झुकरे, मयूर बाद झालाय, हरिचंद्र बाद झालाय. 2 विकेट महत्वाच्या. विशाल बागमारे येणं बाकी आहे. जनार्दन ठोंबरे अजूनही वेट करतोय. हा फटका रोशनचा मिड विकेटच्या डोक्यावरून शुभम नाईकच्या विरोधात आलाय मॅक्सिमम हिट. साधा षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. षटकारानंतर बापश्री शुभम नाईक. पाऊस आता पावसाच्या सरी देखील कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ॲडव्हान्टेज मिळू शकतो शुभम नाईकला. कारण पाऊस ज्या ज्या वेळेत येत असतो त्या वेळेस गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे ॲडव्हान्टेज असतो. त्या वेळेस गोलंदाजाला कॉन्फिडन्स मिळतो. कारण बॉल जो आहे तो थोडासा स्कीट होतो आणि ज्या वेळेस पाण्यामध्ये चेंडू पडतो त्यावेळेस अतिरिक्त गतीनं चेंडू येत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये शुभम नाईकला आता हे षटक फार महत्वाचं असेल. मिस टायमिंग झालंय बघा, मिस टायमिंग आहे हवेमध्ये. चान्स बनला होता विकेटसाठी, परंतु 3 धाबा ह्या चेंडूवरती प्राप्त होत असताना जिथं एकही धाव नव्हती. मी तर म्हणेन चेंडूपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं होतं क्षेत्ररक्षकाला. अशा परिस्थितीमध्ये जेल पकडणं तुम्हाला फार महत्वाचं आहे. मंगेश झुकरे डावखुऱ्या हाताचा अजून एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नानिवलीचा हा खेळाडू आहे, चर्चेमध्ये आहे. याही खेळाडूची चर्चा आपण पाहतोय. या मैदानावरती बरीचशी राहिली आहे, बऱ्याचशा खेळी त्यांना याच मैदानावरती चांगल्या साकारल्या आहेत. त्यामुळं या मैदानाची ज्यांना पूर्णपणे ज्यांनी अभ्यास केला आहे त्या खेळाडूंसाठी ना ही खेळपट्टी हे मैदान अगदी चांगलं आहे. अडवा बॅटनं, क्रॉस बॅटनं, गॅपमध्ये स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. शुभम नाईकच्या विरोधात अजून एक चौकार पाहायला मिळतोय. 4 धाबा. टीमची टोटल धावसंख्या 62 वरती जाऊन पोहोचली आहे. परत 11 नानिवली संघ, महादेव पिरकड साहेबांचा हा संघ, त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला हा संघ. बरेचसे चर्चा आपण सुरुवातीला देखील केली की टेनिस बॉलमध्ये देखील याच खेळाडूंवरती बऱ्याचशा अपेक्षा त्यानं दाखवल्या होत्या. बरेचसे वर्षे गट वर्षी हा संघ चॅम्पियन देखील ठरला होता आणि त्याच खेळाडूंना पुन्हा एकदा त्यानं रिटर्न देखील केलं होतं. विशाल बागमारे असतील, त्याचबरोबरीनं मंगेश झुगरे, मयूर झुगरे, हरिचंद्र असतील, या खेळाडूंना रिटर्न का केलं आहे याचं जिवलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध करत असताना काय या खेळाडूंवरती अपेक्षा दाखवल्या जातात महादेव पिरगड साहेबांच्या माध्यमातून. या खेळाडूंनी कधीच निराशा केली नाही आहे. ज्या वेळेस त्यांना 1500, 1600, 2000 पॉईंटमध्ये त्यांनी बोली लागते त्या वेळेस बरं दिले, पण संघ नेहमीच त्यांना प्रमोट करत असतो. मागच्या गटवर्षी या खेळाडूंना या संघामध्ये स्थान मिळालं नव्हतं, परंतु या रबल बॉलमध्ये या खेळाडूंनी बरेचसे पॉईंट्सनं त्यांना खरेदी केल्या आहे आणि या वेळेस त्यांचा खेळ देखील भरताना पाहायला मिळतो. हा फटका बसला हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक जेस करत असताना हाही जेल्स दिसटला हातातून. मंगेश झुगरेचा अजून एक जीवनदान या ठिकाणी मिळत असताना या बॉलवरती आल्या 2 धाबा. टीमची टोटल धाबसंख्या जाऊन पोहोचली आहे ते आता 68 या धाबसंख्येवरती. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 15 धाबसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 15ची गरज आहे. कदाचित इथून एखादं षटक चांगलं फेकावं लागणार आहे लक्ष्मी प्रिन्स बिंदन या संघाच्या गोलंदाजांना. कारण असं बाटलं होतं ना की सुरुवातीला की 90 ते
100 धावेपर्यंत पोहोचल संघ, परंतु शुभम नाईक थोडंसं स्ट्राईक जास्त मिळाली नव्हती, त्यामुळं धाबाची गती जी होती ती जास्त वाढवता आलेली नाही आहे. शेवटच्या षटकामध्ये जरूर त्यानं प्रयत्न केला, परंतु मंगेश जुगरेसारखा एक तेज तरार गोलंदाज होता, त्यामुळं त्याच्याही विरोधात धाबा बनलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे थोडंसं लो स्कोरिंगचा हा सामना होता. 82 धाबा बनल्या होत्या पहिल्या डावामध्ये, परंतु त्या धाबांचा पाठलाग इथून सध्या वर दिले पण नाणेवली संघ करत असताना समोरच्या दिशेनं लॅप केलाय, आला तसं टोलवलाय, लॉंगमच्या दिशेवरून चाललाय मॅक्झिमम, अगदीच प्रेक्षकांना मानवंदना देत ठोकलाय हा पहिल्याच बॉलमध्ये षटकार. 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे 11 बॉल्स मध्ये. लोअर फुलटॉसचा बॉल ऑफच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता, पण वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी करतायत. नेक्स्ट मॅच साठी या ठिकाणी रेडी राहायचं आहे. अजून एक वाईट बॉल या ठिकाणी. आई एकविरा रायडर्स निंगडावाडी टीमचा कॅप्टन पोहोचायचा आहे. आपण आई एकविरा विनर मॅच लगेच खेळवली जाईल. आई एकविरा रायडर्स निगडावाडी टीमचा कॅप्टन रोशन आपण पोहोचा लगेच आमच्यापर्यंत. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा सलगचा अजून एक वाईट बॉल ह्या ठिकाणी फेकला जातोय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. विनर या मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. हा नक्कीच मंगेशसाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज देखील या ठिकाणी आलेला आहे. जैतू बंधू खडके यांच्या माध्यमातून 50 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. थँक्यू सो मच, तुमचं आम्ही करतो मनापासून आभार. या ठिकाणी ह्या वेळेस 5 चेंडू वाईट फेकले त्या ठिकाणी गोलंदाज गणेशना. थोडीशी लेंथ जी आहे ती कुठेतरी मी तर म्हणेल ऑफस्टमच्या बाहेर फेकले जात आहेत चेंडू, त्यामुळं अवांतर चेंडू फार या ठिकाणी फेकलेत या गोलंदाजानं. त्याची टॉपेज शतरक्षकाला बीट करत सीमारेखा पार आणि इथून या 4 धावेनं मात्र हा सामना जिंकलाय तो वरद 11 नाणेवली संघाडा. हार्डलक टीम इथून मी तर म्हणेन चांगला खेळ जरूर राहिला. लक्ष्मी फ्रेंड्स विंदने संघाने देखील संघर्ष चांगला केला. शुभम नाईक ची ती फलंदाजी आपण पाहिली, कुणाल निकमचं षटक पाहिलं, परंतु मी तर म्हणेन कुठेतरी धावा थोडासा शॉर्ट राहिला होता आणि त्याचमुळे कुठेतरी हा सामना त्यांना गमावा लागलाय. पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय, परंतु शुभम नाईक असा खेळाडू आहे, कुणाल निकम असे खेळाडू आहेत की कधी वापसी करू शकतात. परंतु पुढच्या वाटचालीसाठी आपण देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला. चला विनर हा सामना लगेच खेळवला जाईल.